श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींच्या चमत्कारिक गोष्टी भाग 1. मंगलवेळा येथे स्वामींचे आगमन. गाईचे आटलेले दूध परत आले. तर चला ऐकूया हा स्वामींचा चमत्कार. मंगलवेळा येथे सन 1838च्या सुमारास स्वामी आले. तेथे सुमारे 12 वर्षे स्वामीचं वास्तव्य होतं. स्वामी तिथे अरण्यात राहायचे. कधी कधी गावात येऊन ते बसायचे. तेव्हा गावातली लोक त्यांची काळजी घेत होती. त्यांना जे आणून देत होती तेवढेच खाऊन स्वामी राहत होते. गावातील लोक हा कोणी प्रथम वेडाबुवा आहे असे समजत होती. नंतर त्यांच्या अद्भुत लीला पाहून लोकांची श्रद्धा श्री स्वामींच्या ठिकाणी बसली. मंगलवेळा येथे आल्यावर स्वामी औदुंबराखाली बसले होते. पहाटेची वेळ होती. स्वामींच्या सभोवती प्रकाश पडला होता. कृष्णभट्ट नावाचे गृहस्थ देवपूजेकरता फुले आणण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी यतिपुरुषाला पाहिले व त्यांना साष्टांग नमन केले. स्वामींनी डोळे उघडले व त्यांना म्हणाले, तुझी दत्तोपासना अनेक जन्माची आहे. हा तुझा अखेरचा जन्म आहे. तुला काय हवे ते माग. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कृष्णभट्ट म्हणाले, मला काही नको. तुमचे दर्शन झाले हेच माझे भाग्य मी समजतो. म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणांना घट्ट धरले. कृष्णभट्टांनी गोळा केलेली फुलं स्वामींना वाहिली व म्हणाले, स्वामी आपण माझ्या घरी चालावे. आम्हा दोघा पतीपत्नींना तुमच्या सेवेची संधी मिळावी. तुम्ही जा, मी तुमच्या घरी येईन. स्वामीचे शब्द ऐकून त्यांना आनंद झाला व ते घरी परतले. कृष्णभट्ट गरीब होते. एका साध्या घरात ते राहत होते, परंतु चेहऱ्यावर सात्विक भाव व समाधान दिसत होतो. एके दिवशी स्वामी त्यांच्या घराबाहेर ओट्यावर येऊन बसले. कृष्णभटांनी त्यांना आत नेले. दोघं पतीपत्नींनी त्यांची पूजा केली. स्वामी तृप्त झाले व म्हणाले, आता नैवेद्य काय देणार. दोघांचे डोळे ओलावले, पण घरात नैवेद्यास काही नव्हतं. लगेच त्यांची बायको गावात पेलाभर दूध आणण्यास गेली, पण तिला दूध मिळाले नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अगं गोठ्यात गाय आहे, तुला दुधाची कमतरता कशी असेल. ती बाई म्हणाली, स्वामी आमच्या गाईचे दूध आटले आहे. हे तिचे शब्द ऐकता स्वामींनी तिला भांडे घेऊन दूध काढायला बस असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ती गोठ्यात जाऊन दूध काढू लागली. तेव्हा कासंडी भरून गाईने दूध दिलेले पाहून त्या दोघांना नवल वाटले. गावात ही बातमी पसरली व लोकांचे थवे स्वामींच्या दर्शनाला कृष्णभटाकडे झेपावले. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चमत्कारी गोष्टीचा हा भाग 1 आहे. असे मी 108 भाग करणार आहे. जर तुम्हाला सगळ्या भागांचे आनंद व लाभ घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.